Okay, so today we are starting the fourth topic. आय थिंक सो आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलं होतं की ह्याच्यातले कुठले टॉपिक त्यांनी डिलीट केले किंवा नाही आहेत. तर पहिलं पेज तर ऑलमोस्ट नाही आहे, आपल्याला माहिती आहे. सेकंड पेज नंबर दॅट इज पेज नंबर 48पासून आपण स्टार्ट करतो. पेज नंबर 48वर एक डायग्राम दिली. पेज 48 सर्किट डायग्राम, बरोबर. आता ह्याच्यावर क्वेश्चन कसा विचारतील ते मी तुम्हाला सांगतो. पहिले हा जो टॉपिक आहे पेज नंबर 48वर दिलेला, हा जो टॉपिक आहे ह्याच्यावर असा सलग मोठा प्रश्न नाही विचारला. तर ह्याच्यातले फॉर्म्युले किंवा ह्याच्यातले युनिट हे जे आलेलं आहे, बरोबर, त्याच्यावर क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस. ह्याच्यावर थेरॉटिकल मोठा क्वेश्चन विचारणं अवघड आहे, बरोबर. फक्त ही सर्किट डायग्राम दिली. एखादं तुम्हाला जर म्हणजे हायर लेवलला, खूप हार्ड लेवलला विचारलं तर सर्किट डायग्राममध्ये चुकीचं काय ते सांगा, बरं. ह्याच्यामधलं एखादा कंपोनंट ते लोक उलटा सुलटा करतील, पण जरा चान्स कमी, कारण की हा शक्यतो टॉपिक म्हणजे गेल्या 2 वर्षापासून ह्याच्यावर शक्यतो फॉर्म्युला विचारतो. आणि हे फॉर्म्युले कामाचे कुठे असतात? गणितांमध्ये, बरोबर, गणितांमध्ये. आणि कधी कधी असं होतं की हा फॉर्म्युला तुम्हाला फिलिंग द ब्लँकसाठी किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी विचारू शकतं, कळतं. सो आपण पहिली पेज नंबर 48 बघूया. पेज नंबर 48वर काय दिलं, बरोबर. तर पहिली डायग्राम पहिलं समजून घ्या की डायग्राम काय. जर आय होप तुमच्या हातात पुस्तक असेल तर पुस्तकावरून आपण पहिली डायग्राम समजून घेऊ. थोडंसं जिथे गरज असेल तिथे आपण व्हाईट बोर्डचा यूज करू, ठीक आहे. सो पेज नंबर 48 बघा. पेज नंबर 48 बघितलं. आता पेज नंबर 48 तुम्हाला बघा ॲमीटर दिसतो, व्होल्टमीटर दिसतं, बरोबर. ॲमीटर, व्होल्टमीटर सगळं जॉईंट केलेलं दिसतंय. तर नंतर तिथे एक वर्ड तुम्हाला दिसतो आय म्हणजे करंट. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला असं होणार आहे की 9च्या जे डेफिनेशन होत्या करंटच्या, पोटेन्शियल डिफरन्सच्या, इथे कामाला आहेत थोडेसे, काय नाही. 2-3 डेफिनेशन ते की मी आत्ता एक्सप्लेन करता करता सांगू. तर आता बघा सर्किट डायग्राममध्ये प्लस मायनस म्हणजे काय, सेल दिलेला. सेलच्या इथून बघा पुढे आय हा करंट फ्लो झालेला. आय हा करंट फ्लो झाल्यानंतर तर कुठेतरी पॉईंट ए आहे. ए आणि बीमध्ये रेजिस्टर, बरोबर, 2 असतात, रेजिस्टन्स आणि रेजिस्टर, बरोबर. ज्याचा रेजिस्टन्स आपण बदलू शकतो किंवा कमी जास्त करू शकतो तो म्हणजे रेजिस्टर किंवा रिओस्टॅट, बरोबर. नंतर तुम्हाला ॲमीटर दिलं आहे, बरोबर. आता मी तुम्हाला पहिलं सांगितलं की कधी पण पोटेन्शियल डिफरन्स व्होल्टमीटर आणि ॲमीटर ह्यांचा पॉझिटिव्ह कधी पण बॅटरीच्या पॉझिटिव्हला अटॅच असतो, आणि व्होल्टमीटर आणि ॲमीटरचा निगेटिव्ह कधी पण बॅटरीच्या निगेटिव्हला अटॅच असतो. हे लक्षात ठेवा. सर्किट डायग्राममध्ये हे चुकीचं झालेलं. तर ह्याच्यामध्ये तारेमध्ये क्यू नावाचा एक चार्ज म्हणजे कोण? इलेक्ट्रॉन. तुम्हाला माहिती आहे ज्याच्या डोक्यावर प्लस मायनस चिन्ह असतं त्याला आपण चार्ज म्हणतो. तर क्यू नावाचा जो चार्ज आहे तो ह्याच्यातून फ्लो होतो. मग हा चार्ज ए पासून बीकडे जातो. कुठं? ए पासून बीकडे. आता ह्या ए पासून बीकडे जात असताना त्याला काय करावं लागतं? त्याला वर्क करावं लागतं. काय करावं लागतं? वर्क म्हणजे तिथून जाताना जोर लावावा. मग हे वर्क जे आहे ते दिलं जातं फॉर्म्युला V इंटू क्यू, दॅट इज VAB इंटू क्यू. मग आता बघा तिथे तुम्ही जर पॅरेग्राफमध्ये बघितलं तर VAB आणि इंटू क्यू असं दिलं. वीच्या खाली ए बी का दिलं? एकडून बीकडे जाताना, म्हणून त्यांनी VAB असं लिहिलं आहे, कळलं. सो हे झालं VAB. मग हा चार्ज इकडे गेला. मग ह्या चार्जला ए पासून बीकडे जाण्यासाठी जी ताकद लागली ती ताकद दिली कोण? तर ती ताकद दिली सेल. सेल म्हणजे कोण? आपला बॅटरी, बरोबर. ही ताकद दिली सेल. आता तुम्हाला माहिती आहे आता ही ताकद दिली म्हणजे ही काय झाली? एनर्जी झाली. एनर्जी कधी पण एका ह्याच्यातून दुसऱ्या ह्याच्यात कन्वर्ट होत असते. एकडून बीकडे जात असताना ही जी एनर्जी होती ती कशामध्ये कन्वर्ट झाली? हीटमध्ये कन्वर्ट झाली. ह्यात कन्वर्ट झाली हीटमध्ये, कळतं. सो असं हा डायग्राम. आता खाली जे त्यांनी सांगितलं इफ हे जे फॉर्म्युले आहेत हे तुम्हाला लक्षातच ठेवावं लागतं, कळतं. काय की फिलिंग द ब्लँकसाठी विचारतील, गणितांसाठी नाही का. गणितं शक्यतो
लास्टला जेव्हा तुमची थेअरी कंप्लीट होईल त्यावेळी. आता बघा, इफ द रेजिस्टर रिप्लेस बाय द मोटार इन विच फॉर्म एनर्जी गिवन इन द सेल गेट ट्रान्सफॉर्म. ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की तुमचा क्यू नावाचा चार्ज आहे, तो ए आणि बीकडून जाणार. एकडून बीकडे जात असताना काहीतरी वर्क डन झालं, काम झालं, बरोबर. त्यासाठी एनर्जी लागली किंवा पॉवर लागली. ती पॉवर म्हणजे व्ही इंटू क्यू. व्हीच्या खाली ए बी का दिले, एकडून बीकडे जाताना लागलेली ऊर्जा किंवा एनर्जी. कळलं. आता म्हणून त्यांनी बघा खाली जर तुम्ही गेला इक्वेशन नंबर 1, पी इलेक्ट्रिकल पॉवर इज इक्वल टू एनर्जी अपॉन टाईम रिक्वायर्ड. बरं, हा फॉर्म्युला आहे की इलेक्ट्रिकल पॉवरचा फॉर्म्युला त्यांनी दिला आहे, एनर्जी अपॉन टाईम रिक्वायर्ड. एनर्जी लागली त्याला आपण ऑलरेडी सांगितलं, व्ही ए बी इंटू क्यू. ए आणि बी का दिलं आहे, एकडून बीकडे जाताना अपॉन टाईम, बरोबर. मग नंतर तोच फॉर्म्युला कन्वर्ट झाला व्ही ए बी इंटू आय. आता आय काय झाला तर पुढे बघा, क्यू अपॉन टी इज इक्वल टू आय. जर 9thला आपण बघितलं असेल, 9thला एक डेफिनेशन होती की करंट म्हणजे काय, की चार्ज फ्लो इन अ पर युनिट टाईम इज नोन ॲज अ करंट. सो करंटचा फॉर्म्युला होता क्यू अपॉन टी. तर इथे क्यू अपॉन टी आलेला म्हणून त्यांनी आय दिलं, बरोबर. हे 9thला शिकलेलं. तर हा फॉर्म्युला नंबर 1 लक्षात ठेवा. आता त्यांनी काय सांगितलं की सोर्स ऑफ एनर्जी सेल गिवन इन अ टाईम, द सेल गिव्स इन अ टाईम the energy P into T to the resistor. I is the current flowing continuously through the circuit. Heat produced in the resistor in time T will be. तर त्यांनी काय सांगितलं की हीट जी प्रोड्यूस होते, आता तुम्हाला माहिती आहे एपासून बीकडे जात असताना तो चार्जला काम करावं लागतं आणि ती एनर्जी हीटमध्ये कन्वर्ट होते. तर हीटमध्ये कन्वर्ट झालेली एनर्जी आहे त्याला पी इंटू टी हा फॉर्म्युला दिला. काय दिला फॉर्म्युला. आता लक्षात ठेवायचा याला ऑप्शन नाही आहे. मग ती हीटचा फॉर्म्युला काय, पी इंटू टी, पॉवर इंटू टाईम. पण पॉवरला आपण इलेक्ट्रिकल पॉवरला ऑलरेडी एक फॉर्म्युला इक्वेशन नंबर 1मध्ये काढलेला आहे, दॅट इज व्ही इंटू आय. बघा इक्वेशन नंबर 1, व्ही ए बी इंटू आय. मग इथे काय झालं, व्ही ए बी इंटू आय इंटू टी. हे झालं तुमचा इक्वेशन नंबर 2. आता अकॉर्डिंग टू ओहम लॉ, ओहम लॉ काय म्हणतो, ओहम लॉ म्हणतो बी इज इक्वल टू आय आर. 9thला बघा तुम्ही ओहम लॉ शिकलेलो, इफ द फिजिकल स्टेट ऑफ द कंडक्टर रिमेन कॉन्स्टंट. मग त्याच्यामध्ये काय म्हणतात, पोटेन्शियल डिफरन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी करंट फ्लोईंग थ्रू दी आय आर टी व्ही आय आर. हे असं आपण बघितलेलं आहे. तर इथे बघा अकॉर्डिंग टू ओहम लॉ व्ही इज इक्वल टू आय. आता व्हीची व्हॅल्यू जी आहे ती सबमिट करायची आहे इक्वेशन नंबर 2मध्ये. म्हणून बघा व्हॅल्यू सबमिट केली आणि एच इज इक्वल टू व्ही स्क्वेअर ए बी इंटू टी अपॉन आर. आता सर हे आलं कसं, बरोबर. आणि लास्टला बघा इक्वेशन आहे एच इज इक्वल टू आय आय आर टी, दॅट इज आय स्क्वेअर आर टी. एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी इज कॉल्ड जूल्स लॉ ऑफ हिटिंग. त्याला जूल्स लॉ ऑफ हिटिंग. सर मग हे आलं कसं, तर बघा पहिलं एच इज इक्वल टू पी इंटू टी. ही इक्वेशन तर आपल्याला माहिती आहे. पीचा आपण बघितलं की पॉवर इलेक्ट्रिकल पॉवरचं आलेलं व्ही ए बी इंटू आय इंटू टी. हे तर सगळ्यांना बरोबर. हे इक्वेशन नंबर 1 आणि 2मध्ये दिले आहे, बरोबर. तर हे तुम्ही बघितलं, हे एवढं आलं. आता व्ही इज इक्वल टू, आता त्यांनी काय केलं, तुम्हाला ऑलरेडी ओम्स लॉ माहिती आहे काय, व्ही इज इक्वल टू आय आर. काय आय आर हे माहिती आहे. आता हे सबमिट कर, एच इज इक्वल टू आय इंटू आर इंटू आय इंटू टी. तर आता फॉर्म्युला काय होतो, आय इंटू आय, आय स्क्वेअर इंटू आर इंटू टी. आता इथे ॲडजस्टमेंट केले, जॉमेट्रीमध्ये तशी ॲडजस्टमेंट करतात. मी इथे काय करतो, एक आर वाढवतो त्यामुळे आर स्क्वेअर झाला. पण हा एक आर मी वाढवला तो माझ्या घरून नाही आणला, डिवाइड अँड मल्टिप्लाय बाय आर. मग इथे आर होतो, इथे काय केला खाली आपण आर डिवाइड केला, म्हणजे आर आर कॅन्सल आणि इक्वेशन सेम होतो. आता काय आलं, आय स्क्वेअर आर स्क्वेअर. तुम्हाला माहिती आहे आय आर हा कशाचा फॉर्म्युला आहे, व्हीचा. व्ही इज इक्वल टू आय. मग तोच फॉर्म्युला बनेल व्ही स्क्वेअर
ए बी इंटू टी अपॉन आर. हा झाला फॉर्म्युला. आता परत त्याने सिम्प्लिफाय अशी इक्वेशन केली आहे व्ही स्क्वेअरचं. व्ही स्क्वेअर म्हणजे काय, आय स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर इंटू टी अपॉन आर. हा गेला म्हणजे आला इथे आय स्क्वेअर इंटू आर इंटू टी. बरोबर, ही झाली तुमची इक्वेशन. बरोबर, लास्टला आले बघा आय स्क्वेअर आर टी. हे कळतं, ही ॲडजस्टमेंट केली सगळी मॅथमॅटिकल. बरोबर, मॅथमॅटिकल ॲडजस्टमेंट करून हा फॉर्म्युला. आणि ह्यालाच म्हणतात ज्यूल्स लॉ ऑफ हिटिंग. काय म्हणतात, ज्यूल्स लॉ ऑफ हिटिंग. म्हणजे तुम्हाला विचारला ज्यूलचा लॉ कुठला हिटिंगचा, तर एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी. किंवा तुम्हाला जर कधी इथं आपण शिकलो तर हीट जर तुम्हाला ज्यूलमध्ये काढायला सांगितलं तर फॉर्म्युला काय द्यायचा, एच इज इक्वल टू आय स्क्वेअर इंटू आर टी. हा फॉर्म्युला, हा काय ज्यूल्स लॉ ऑफ हीट. हे कळलं. सो इक्वेशन म्हणजे तुम्हाला काय, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. नंतर पॉवरचा एनर्जी अपॉन टाईम हा लक्षात ठेवायचा. आता युनिट आपल्याला बघायचं. काय बघायचं, युनिट. तर पॉवरचं आपण बघा, आता समजलं ह्या इक्वेशनमध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं. एक म्हणजे पहिलं इलेक्ट्रिकल पॉवरचा जो फॉर्म्युला आहे कुठला, एनर्जी अपॉन टाईम. बरोबर, एनर्जी अपॉन टाईम हा फॉर्म्युला. तो काय म्हणतात, व्ही ए बी इंटू आय. बरोबर, कारण की असा फॉर्म्युला फिलिंग द ब्लँकला विचारू शकतात. बरोबर, म्हणजे ह्याच्यात काय करतील, तुम्हाला कुठली तरी गोष्ट गायब करतील आणि तुम्हाला हे. त्यामुळे ही इक्वेशन नंबर 1 लक्षात ठेवायचं फिलिंग द ब्लँकसाठी. म्हणजे तुम्हाला काय करतील, एक जर तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतो, पी इज इक्वल टू, मी तुम्हाला सरळ दिलं, ए बी into Q is equal to T. So it will become VAB into 1. So Q upon T I तुम्हाला माहीत नाही. कारण एक मार्काला असं विचारू शकतो. हा पहिला लक्षात आला. आता तेवढं झाल्यानंतर तुम्हाला दुसरा महत्त्वाचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, ज्यूलचा, एचवाला. एचमध्ये डायरेक्ट विचारू शकतात, एखादं टर्म गायब करतील, तुम्हाला डायरेक्ट विचार. कळलं. सो हे आता इलेक्ट्रिकल पॉवरचं युनिट काय. आता बघा तुम्हाला फॉर्म्युला तर माहिती आहे, पी इज इक्वल टू व्ही ए बी इंटू आय. ए आणि बी काल इथे लक्षात घ्या की तो जो चार्ज आहे एकडून बीकडे नेण्यासाठी जे काम झालं, बरोबर, त्याला म्हणतात पोटेन्शियल डिफरन्स. बरोबर, त्याला म्हणतात पोटेन्शियल, एकडून बीकडे नेण्यासाठी. आता इकडे लक्षात घ्या, आता पोटेन्शियल डिफरन्स. आता तुम्ही जर बघितलं तर आता हे काय, व्होल्टेज. सो 1 वोल्ट. करंट कशात मोजतात, ॲम्पियर. सो 1 ॲम्पियर. बरोबर. आता वोल्टच्या जागी बघा इथे लिहितो 1 वोल्ट, जूल अपॉन 1 कुलोम. बरोबर, ॲम्पियरच्या इथे म्हणजे 1 कुलोम अपॉन 1 सेकंड. आता सर हे आलं कसं बघा. वोल्ट म्हणजे काय की एक चार्ज आहे, एका चार्जला ए पासून बीकडे नेण्यासाठी जे काम करावं लागलं, बरोबर, ते म्हणजे तुमचं वोल्ट. आता तुम्हाला माहिती आहे जे चार्ज आहे, चार्जचे युनिट काय असतं, कुलोम. ह्या एका कुलोमला ए पासून बी नेण्यासाठी मला 1 जूल काम करावं लागतं आणि ते काम जूल पर सेकंड, सॉरी जूल पर कुलोम. तर चार्जचं युनिट काय, कुलोम. आता ऑलरेडी तुम्हाला ह्याची डेफिनेशन माहिती आहे कशाची, करंटची. करंट काय, क्यू अपॉन टी. क्यू म्हणजे चार्ज, चार्जचं युनिट काय, कुलोम. टाईमचं युनिट काय, सेकंड. कळलं. सो हे झालं 1 कुलोम कॅन्सल. सो 1 जूल पर सेकंड. म्हणजे जूल पर सेकंडलाच दुसरं म्हणतात वॅट. काय म्हणतात, वॅट. मग हे तुमचं इलेक्ट्रिकल पॉवरचं युनिट, दॅट इज वॅट. सो जूल पर सेकंड म्हणजे आता 1 जूल 1 सेकंड म्हणजे 1 वॅट. आणि
असतं जूल पर सेकंड घेतलं तर वॅट. कळलं? सो ही आहे तुमची इक्वेशन. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. कळतंय? हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. कळलं? ॲटलिस्ट एवढं तरी की जूल पर सेकंड इज इक्वल टू वॅट. किंवा जूल पर सेकंडचं युनिट काय होतं? वॅट. इलेक्ट्रिकल पॉवर मोजण्याचं युनिट काय झालं? वॅट. तुम्हाला विचारू शकतात इलेक्ट्रिकल पॉवर कशामध्ये मोजली जाते? ती वॅटमध्ये मोजली जाते. कळलं? सो इलेक्ट्रिकल पॉवर मेजर इन अ वॅट. कळलं? म्हणजे तुम्हाला काय सांगायचं आहे डायरेक्ट इनडायरेक्ट की एनर्जी वन फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्वर्ट होत असते. आता हे जे करंट आहे ना, करंट कॅन बी कन्वर्टेड इंटू हीट. करंट कॅन बी कन्वर्टेड इंटू मॅग्नेटिक फील्ड. बरोबर? हीटमध्ये पण कन्वर्ट करता येतं. मग आपल्याला आत्ता बघायचं आहे की करंट हीटमध्ये कसं कन्वर्ट होतं आणि त्याचे परिणाम काय होतात, त्याचे इफेक्ट काय होतात. सो तुम्हाला बघा तिथेच पेज नंबर 48वर खाली आला असेल टॉपिक, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. बरं, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय? इलेक्ट्रिक करंटमुळे जी हीट प्रोड्यूस होते, बरोबर. मग त्याचे ॲप्लिकेशन काय हे पण बघायचं. ॲप्लिकेशन म्हणजे त्याचा उपयोग माणूस कुठं कुठं करून घेतो. बरोबर की करंट दिल्यामुळे काय होतं? हीट प्रोड्यूस होते आणि हीट प्रोड्यूस झाल्यामुळे ती जी हीट आहे तर तो ह्युमन बिईंग माणूस कुठं कुठं उपयोग करून घेतो ते म्हणजे आपल्याला हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटमध्ये बघायचं. आता तुम्हाला माहिती की एखादी तार आहे, तारला जर तुम्ही करंट अटॅच केलं किंवा तुम्ही त्याला करंट दिलं तर त्याच्यामधून करंट वाहतो आणि त्यात थोड्या वेळात ती तार थोडीशी गरम होते. म्हणजे काय की कुठल्याही कंडक्टरमध्ये किंवा कुठल्याही तारेमध्ये जर इलेक्ट्रिक करंट फ्लो झालं तर हीट प्रोड्यूस होते. बरोबर. मग त्याचा ह्युमन कसा उपयोग करून घेतो ते बघू. आता बघा तिथे एक डेफिनेशन दिले पेज नंबर 48वर. जर तुम्ही पेज नंबर 48वर गेला तर तिथे एक डेफिनेशन दिलेली आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट काय. सो बघा, वेन रेजिस्टर इज कनेक्टेड इन अ इलेक्ट्रिकल सर्किट heat is produced is due to the current. This is known as the heating effect of current. जेव्हा रेजिस्टर इज कनेक्टेड इन इलेक्ट्रिकल सर्किट, कुठल्याही सर्किट डायग्राममध्ये जर रेजिस्टर अटॅच असेल, रेजिस्टर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जो करंटला फ्लो होण्याला विरोध करतो किंवा ज्याच्यामुळे करंटला अडथळा निर्माण करतो त्याला आपण रेजिस्टर म्हणतो. कळलं? सो आता काय आहे, हे झालं 49 पेजवर बघा. इक्विपमेंट सच ॲज वॉटर बॉयलर, पाणी उकळायचं कुठली मशीन असेल ती. तर उदाहरणार्थ आपलं गीझर असतो किंवा इमर्सिंग रॉड असतो. इमर्सिंग रॉड म्हणजे बघा पाण्याच्या बादलीमध्ये आपण ते हीटर असतो तो टिप करतो. इलेक्ट्रिकल कुकर म्हणजे इलेक्ट्रिसिटीवर चालणारा कुकर. इलेक्ट्रिक बल्ब आर यूज इन द हिटिंग इफेक्ट ऑफ अ इलेक्ट्रिक करंट. हे जे सगळे साहित्य हे कशावर काम करतात? या प्रिन्सिपलवर. कुठला प्रिन्सिपल? हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे ह्याचा सिम्पल सांगतो तुम्हाला. एखादी धातू असतो, एखादा कंडक्टर असतो की ज्याच्यामधून जर करंट गेलं तर ते करंटला सर्वात जास्त रेजिस्टन्स होणार. म्हणजे असं मटेरियल वापरलं जातं किंवा अशी तार वापरली जाते की त्यामुळे त्या करंटला फ्लो व्हायला खूप जास्त विरोध होईल आणि जेवढा जास्त रेजिस्टन्स होईल तेवढं जास्त हीट प्रोड्यूस होईल. या प्रिन्सिपलवर हे सगळं काम करतं. कळलं? बघा, मग हे इक्विपमेंट ह्याच्यावर काम करतं. आता बघा, इलेक्ट्रिकल कंडक्टर हॅव्हिंग हायर रेजिस्टिव्हिटी आर यूज. आता असा कंडक्टर वापरला जातो की ज्याचा रेजिस्टन्स सर्वात जास्त असेल. फॉर एक्झाम्पल, कॉईल मेकअप ऑफ अलॉय नायक्रोम, हा शब्द अंडरलाईन करा, नायक्रोम इज यूज इन अ इलेक्ट्रिकल हीटर कुकर ॲज द रेजिस्टर, while the tungsten wire used in an electrical bulb. Because of current, this wire get heated nearly 3400 degrees Celsius, emit light, and the hot wire also radiate the heat in a certain extent. आता त्यांनी काय सांगितलं बघा. आता ह्याच्यामध्ये नायक्रोम हा वर्ड आला आहे बघा. नायक्रोम, निकेल अँड क्रोमियम ह्याला कंबाईन करून नायक्रोम हा वर्ड आला. की काय केलं त्यांनी की नायक्रोमची ॲलॉय म्हणजे काय, की दोन धातूंचं मिश्रण करून जे धातू तयार केले जातात ज्याला आपण मिश्र धातू म्हणतो मराठीत, त्याला ॲलॉय म्हणतात इंग्लिशमध्ये. इलेक्ट्रिकल हीटर कुकर, इलेक्ट्रिसिटीवर जो चालणारा कुकर असतो त्याच्यामध्ये ही तार वापरली जाते, नायक्रोम तार. बरोबर. बाजूला बघा कॉईल ऑफ कुकर असं आलेलं आहे.
तर ही तार का वापरायची, लोखंडाची का नाही वापरायची? कम्पेअर टू लोखंड, नायक्रोम, निकेल आणि क्रोमिनची बनलेली तार आहे, त्याचा रेजिस्टन्स जास्त असतो. त्याच्यामधून करंट जात असताना त्याला जास्त विरोध होतो, आणि जेवढा जास्त विरोध होणार तेवढंच काय होणार, हीट प्रोड्यूस होणार. त्यामुळे आणि तुम्हाला माहिती आहे, जेवढी जास्त चांगली हीट तेवढं कुकरमधलं जेवण जे आहे ते चांगलं शिजणार. म्हणजे आपण ह्याचा उपयोग करून घेतला, म्हणून त्यांनी सांगितले हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, ज्याचा माणूस कसा उपयोग करतो. मग नायक्रोम तिथे वाढ, नंतर तिथे बघा टंगस्टन दिलं. कुठलाही बल्ब घेतला तर बल्बमध्ये बघा तार असते, तर ती तार जी असते, बल्ब गेला म्हणून म्हणतात, ती तार तुटली की बल्ब गेला म्हणतात, तर ती तार टंगस्टन या मटेरियलपासून बनलेली असते. टंगस्टनचं वैशिष्ट्य काय की ह्याचा मेल्टिंग पॉईंट जो आहे, म्हणजे ही तार वितळते कितीला, 3400 डिग्रीला. कधी 3400 डिग्रीला. तर जेव्हा ह्याच्यातून करंट जातो, तर ह्या तारेतून करंट जात असताना खूप हीट प्रोड्यूस होते रेजिस्टन्समुळे, कारण की ह्याचा रेजिस्टन्स हाय असतो, आणि खूप हीट प्रोड्यूस झाल्यामुळे ती तार आहे ना एकदम तापते, आणि काय होते, ग्लो व्हायला चालू होते. म्हणजेच काय, ती उजेड बाहेर फेकायला चालू होते. आणि तुम्हाला माहिती आहे, बल्बला तुम्ही हात लावला, जसा उजेड बाहेर पडतो तसं हीट पण थोडी बाहेर पडते. मग अशा प्रकारे टंगस्टनचा उपयोग इलेक्ट्रिक बल्बमध्ये करतात, आणि त्याच्या हाय रेजिस्टन्समुळे करंट जास्त फ्लो होतो. करंट जास्त फ्लो होत असताना त्याला जास्त विरोध होतो, आणि जास्त रेजिस्टन्स झाल्यामुळे जास्त हीट तयार होते, आणि जास्त हीट तयार झाल्यामुळे जास्त लाईट बाहेर पडते. मग बल्बमध्ये त्यामुळे टंगस्टन मटेरियल वापरतात. कळतं? आता तिथे बघा 3400 डिग्री हा. आता तुम्हाला ह्या पॅराग्राफवर क्वेश्चन कसा विचारतात की हिटिंग ऑफ इलेक्ट्रिक करंट, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, या प्रिन्सिपलवर वापरली जाणारी इन्स्ट्रुमेंट कुठले कुठले. 2 इन्स्ट्रुमेंटची नावं सांगा. हिटिंग कुकर आला, बरोबर, आणि तुमचा बल्ब आला, नंतर तुमचा गीझर आला, आयन म्हणजे इस्त्री आली. तर तुम्हाला ही नावं द्यायची. त्यानंतर सिंगल सेंटेन्समध्ये विचारतील की हिटिंग कुकरमध्ये कुठलं मटेरियल वापरलं जातं, तर नाही, निकेल आणि क्रोमियम. आता तुम्हाला गिव रिझनमध्ये असं विचारलं जातं, वाय द टंगस्टन वायर यूज इन इलेक्ट्रिकल बल्ब. इलेक्ट्रिक बल्बमध्ये टंगस्टन वायर का होतं, म्हणजे तुम्हाला सांगायला लागतं की टंगस्टन वायर हॅव अ हाय मेल्टिंग पॉईंट, दॅट इज 3400 डिग्री सेल्सिअस. सो देअरफॉर इट इज नॉट इझिली मेल्ट. while current flowing through the tungsten wire, high amount of heat produced, therefore the bulb glow, but due to the high melting point, that wire remain intact. बरोबर, की खूप मोठा करंट जातो त्यातून, करंट जाण्यामुळे खूप हीट प्रोड्यूस होते, आणि त्यामुळे बल्ब ग्लो होतो, पण टंगस्टन वायरचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो 3400 डिग्री असल्यामुळे ती वायर काय होत नाही, तुटत नाही, किंवा ती तशीच राहते. त्यामुळे इलेक्ट्रिक बल्बमध्ये टंगस्टन वायर वापरली जाते. कळलं? सो हा पहिल्या पॅराग्राफवर कसा क्वेश्चन विचारतील हे कळतं, हे कळलं. आता खाली जाऊ, ठीक आहे. आणि प्लीज डाऊट असेल तर कमेंटमध्ये सांगा. सेव्हरल टाइम वी रीड अबाउट द बिल्डिंग कॅचिंग द फायर ड्यू टू द शॉर्ट सर्किट. समटाइम इफ वी स्विच ऑन अ इक्विपमेंट in our house, the electrical fuse wire melt and the electric supply shut down. Let me discuss about the cause briefly. The home electric connection consists of light. आता एक लक्षात घ्या, घरामध्ये जो फ्यूज असतो तो पण ह्याच प्रिन्सिपलवर काम करतो, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक. पहिलं मी तुम्हाला सांगतो की घरामध्ये ज्या वायर असतात त्या 3 वायर असतात. किती असतात? 3 प्रकारच्या वायर असतात, बरोबर. कॉमनली जर तुम्ही बघितलं तर एकची वायर असते ती रेड कलरची असते, काय असते? रेड. एक असते ती ब्लॅक कलरची वायर असते, कुठली? ब्लॅक. आणि एक असते ती ग्रीन कलरची वायर असते. हे ऑथेंटिक घरामध्ये. रेड कलरची वायर असते तिला म्हणतात लाईव्ह वायर. काय म्हणतात? लाईव्ह वायर, किंवा त्याला फेज वायरसुद्धा म्हणतात. ब्लॅक कलरची वायर आहे त्याला म्हटलं जातं न्यूट्रल वायर. त्याला काय म्हटलं जातं? न्यूट्रल वायर. आणि ग्रीन कलरची वायर आहे त्याला म्हटलं जातं अर्थिंग. काय म्हणतात? अर्थिंग. आता करंट जे आहे ते लाईव्ह वायर आणि न्यूट्रल ह्या 2 वायरच्या मध्ये असतो, आणि ह्या 2 वायरच्या मध्ये जो पोटेन्शियल डिफरन्स असतो तो 220 to 240 वोल्ट असतो. किती असतो? 220. विचारतात की लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायर किंवा घरामध्ये जो पोटेन्शियल डिफरन्स असतो तो किती असतो, तर तो 220 वोल्ट असतो. आणि हे अर्थिंग कशासाठी असते? सेफ्टीसाठी. जर सर्किटमध्ये जर एक्सेसिव्ह करंट आला, जास्त करंट आला, तो जास्त करंट तो अर्थिंग वायर ती जमिनीकडे वाहून येते. कळलं?
ठीक आहे, हे मिनिमम. आता आपण टेक्स्टबुक बघूया काय बघा. इफ वी स्विच द इक्विपमेंट इन आवर हाऊस, द इलेक्ट्रिकल फ्यूज वायर मेल्ट अँड द इलेक्ट्रिक सप्लाय शट डाऊन. Let's discuss the cause briefly. The home electrical connection consists in live wire, neutral and earth wire. The live and neutral wire have a potential difference 220 volt. Live wire आणि ब्लॅक वायर ह्यांच्यामध्ये जो पोटेन्शियल डिफरन्स असतो, जो वीने इंडिकेट करतात वोल्ट, तो 220 असतो. अर्थ कनेक्टेड टू द ग्राउंड. आर्थिंग वायर असते ती कुठं असते, ग्राउंडला कनेक्टेड असते. ड्यू टू दी फॉल्ट इन इक्विपमेंट, इफ वी प्लास्टिक कोटिंग ऑफ द live wire or neutral wire gives away, two wires come together each other and large current flow through the producing heat. If the inflammable material such as the wood, cloth, plastic exists around that place, it can catch the fire. Therefore, fuse wire used in a precautionary measure. We have learned the fuse wire in a previous standard. As soon as high current flow through the circuit, the fuse wire melt and break and circuit and mischief avoid. आता हे शॉर्टकटमध्ये थोडंसं सांगितलं, थोडंसं हे केलं. आपण डिटेलमध्ये बघू. तर त्यांनी काय सांगितलं की तुम्ही आता ह्या 3 वायर तर तुम्हाला कळलं. कुठल्या वायर? एक वायर कुठली, रेड कलरची, त्याला आपण काय म्हणतो, लाईव्ह वायर. एक कुठली आहे, ब्लॅक कलरची, त्याला काय म्हणतो आपण, न्यूट्रल वायर. कुठली वायर? न्यूट्रल वायर. आता समजा यांनी काय सांगितलं की जे करंट आहे ते ह्या दोघांच्या मध्ये असतं, की करंट लाईव्ह वायर आणि न्यूट्रल वायरच्या मध्ये असतं. आता कसं असतं की तुम्हाला माहिती आहे की घराच्या बाहेर एक मीटर असतं. मीटरच्या मध्ये पुढे गेला की एक पांढऱ्या रंगाची डब्बी असते, ज्याला फ्यूज म्हणतो. काय म्हणतो? फ्यूज. बरोबर. आणि फ्यूजमधून वायर घरामध्ये आलेली असते. बरोबर. या घरामध्ये फ्यूज लावलेला असतो. आता ॲक्च्युली तुम्ही भरपूर असे इन्सिडेंट आणले की शॉर्ट सर्किटमुळे गोदामाला आग लागली आणि गोदामाने पेट घेतली. तर हे ॲक्च्युली होतं काय की समजा लाईव्ह वायर आहे किंवा न्यूट्रल वायर आहे, ह्याचं जे प्लास्टिकची वायरचं कवर समजा निघालं. बरोबर. तुम्हाला माहिती आहे त्या ज्या वायरी आहेत त्या पट्ट्यांमधून गेलेल्या असतात आणि त्या जवळजवळ चिटकून असतात. समजा ह्याचं कवर गेलं आणि हे 2 वायर एकमेकाला चिटकलं. बरोबर. तर काय होतं की 2 वायर जेव्हा चिटकतात तेव्हा काय होतं तुम्हाला सांगतो की तुम्हाला आत्ता सांगतो की रेजिस्टन्स कमी होतो. काय होतो? रेजिस्टन्स कमी होतो. रेजिस्टन्स कमी झाल्यामुळे करंट वाढतो. तुम्हाला माहिती आहे संबंध, रेजिस्टन्स आणि करंट एकमेकाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे रेजिस्टन्स वाढला तर करंट कमी होणार आणि रेजिस्टन्स कमी झाला तर करंट. ह्या 2 वायर एकमेकाला चिटकल्यामुळे आता ते का होतं रेजिस्टन्स कमी ते पण मी सांगेन. आत्ता नाही, आत्ता एवढं पुरतं. आपण जर टॉपिक केलं तेव्हा सांग. रेजिस्टन्स कमी होतो, करंट वाढतो. तुम्हाला जेवढा जास्त करंट तेवढी जास्त हीट प्रोड्यूस होते. इथे हीट प्रोड्यूस झाल्यामुळे ह्याच्या म्हणजे स्पार्क्स होतात. काय होतात? स्पार्क्स. आणि आजूबाजूला वूड, पेपर किंवा कापड असं काही जळण्यासारखं मटेरियल असतं, तर तिथे ठिणग्या पडतात आणि गोदामाला आग लागते. मग काय होतं? गोदामाला पेट घेते. मग हे अवॉइड होण्यासाठी काय करावं लागतं? तर त्यासाठी फ्यूज बसवावं लागतं. फ्यूज म्हणजे काय की काय होतं की समजा हा फ्यूज आहे. फ्यूज काय करतो की ह्याच्या आतमधून एवढ्या ह्याचंच करंट आणि 220 वोल्ट एवढंच करंट जाऊ दे. म्हणजे 220 करंट गेल्यामुळे जेवढी हीट तयार होते तेवढीच हीट ह्याच्यामधली फ्यूजमधली तार काय करू शकते? सहन करू शकते. आता काय होतं, कधी कधी अचानक लाईट येते. अचानक लाईट असल्यामुळे जास्त करंट येतो. आता समजा ते करंट 225 किंवा 230 वोल्ट आहे. आता 220 वोल्ट म्हणजे करंट वाढल्यामुळे हीट वाढलं. आता हे जे जास्त करंट वाढल्यामुळे जी हीट वाढली, ती हीट ह्याच्यातली तार सहन नाही करू शकत आणि ही तार काय होऊन जाते? तुटून जाते. बरोबर. आणि इथली तार तुटल्यामुळे घरामधला जो करंटचा सप्लाय तो काय होतो? बंद होतो. म्हणजे काय, हे करंट घरामध्ये पोचतच नाही, जे जास्त करंट आलं एक्स्ट्रा. आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये जे इन्स्ट्रुमेंट आहेत इलेक्ट्रिक ते काय होतात? सेफ राहतात जास्त. फक्त काय होतं, तुमचा फ्यूज हा खराब होतो. मग बघा तुम्ही कधी असा शब्द आला की घरातला फ्यूज उडाला. फ्यूज उडाला म्हणजे काय की जो एक्स्ट्रा करंट आला आणि त्यामुळे जी एक्स्ट्रा हीट निर्माण झाली ती ही तार सहन करू शकत नाही, ही तार तुटून जाते. आणि त्यामुळे ह्याचा फायदा असा होतो की जे एक्स्ट्रा करंट आलं आहे ते एक्स्ट्रा करंट ह्या फ्यूजमधून तुमच्या घरात येऊ शकत नाही.
कळलं. आणि ते फ्यूजमधून जास्त करंट येऊ शकलं नाही की ते घरातले इन्स्ट्रुमेंट सेम होतं. मग शॉर्ट सर्किटमध्ये काय होतं तुम्हाला माहिती आहे की रेजिस्टन्स कमी होतो आणि करंट वाढतो. आता हा एक्स्ट्रा करंट वाढल्यामुळे हा करंट फ्यूज सहन करू शकत नाही, हा करंट एक्स्ट्रा, आणि त्यामुळे हीटची जास्त तयार होते ती सहन करू, त्यामुळे फ्यूज तुटतो आणि त्यामुळे करंट काय होतो, बंद होतो, शटडाऊन होतो. बरोबर. आणि त्यामुळे हा इलेक्ट्रिकल फ्यूज घरातले सेफ्टीचं काम करतो. कळलं. म्हणजे काय की ही जो फ्यूज आहे हा कशावर काम करतो, हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, करंटमुळे जी हीट तयार होते आणि त्या हिटिंगवरच काय करतो हा फ्यूज काम करतो. अशा प्रकारे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटमधला हा पेज तुमचा कवर. परत काही डाऊट असतील तर प्लीज आस्क इन अ कमेंट. कळतं आहे. सो आज आपण एवढंच फिरूया. 48 आणि 49 पेजेस बघूया. त्याच्यापुढे बरं एक छोटासा पॅराग्राफ आहे तो कवर करतो. Many times, particularly in summer season, huge electrical power used in a evening due to the home lighting, fan, air conditioner, use of electricity in shop. As a result, excessive current drawn from the transformer supplying electricity. If the capacity of insufficient, the fuse wire belt and supply gets shut down. Such event occur in a overloading. आता तुम्हाला माहिती आहे ह्याच्यामध्ये ओव्हरलोडिंगमुळे काय होतं की प्रेशर येतं. म्हणजे सिम्पल आहे, तुमचं करंट आहे ना, समजा महाराष्ट्र, तुम्हाला किलोच्या भाषेत सांग, किलोच्या भाषेत म्हणजे तुम्हाला कळण्यासाठी, समजा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये करंट तयार होतं समजा 10 किलो. काय होतं 10 किलो. उन्हाळ्यामध्ये काय होतं, समरमध्ये तुम्हाला माहिती आहे हीट खूप वाढलेली असते, त्यामुळे ए सी कंटिन्यू चालू असतात, फॅन कंटिन्यू चालू असतात, लाईट बंदच करत नाहीत लोक. बरोबर. म्हणजे ए सी आणि फॅन कंटिन्यू चालू असतात, एअर कंडिशनर, फॅन 24 तास चालू असतात. त्यामुळे काय होतं की महाराष्ट्र बनवतं 10 किलो आणि तुमची डिमांड आहे 11 किलो. म्हणजे जेवढी इलेक्ट्रिसिटी महाराष्ट्र बनवते त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला करंट लागतं. मग असं जे करंट आहे ते ट्रान्सफॉर्मर नावाचा एक गोष्ट असते की जिथे करंट काय होतो आपल्याकडे येतो. ट्रान्सफॉर्मर ए सी डी सी 2 करंट असतात ते बघू आपण. त्या ट्रान्सफॉर्मरमधून करंट आपल्याला जास्त लागतो. मग त्यामुळे काय होतं, त्या करंटवर किंवा त्या तारेंवर किंवा त्या ट्रान्सफॉर्मरवर लोड येतो. कारण की बनवतं आहे महाराष्ट्र 10 किलो, तुम्हाला पाहिजे 11 किलो. मग लोड आल्यामुळे तिथे काय होतं, हीट वाढते करंटमुळे आणि तिथला फ्यूज काय होतो, तुटतो. आणि काय होते, ओव्हरलोडिंगमुळे ती तार काय होते, तुटते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये बघा सारखी सारखी लाईट जाते. एक तर ती ओव्हरलोडिंगमुळे जाते, नाही तर तुम्हाला माहिती आहे की त्यांनी काय केले, ओव्हरलोडिंगमुळे काय होते, करंट वाढतं आणि ती तार तुटते. मग बघा उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये 2 तास 3 तास कधी कधी बघा 1 तास असे वायर करंट जाते, ते त्यामुळे जातं. कारण की डिमांड जास्त आहे आणि सप्लाय कमी आहे. आणि त्यामुळे काय होतं, ट्रान्सफॉर्मर नावाचा एक वस्तू असते, बरोबर, त्याच्यावर काय होतं लोड आपल्याला बघायचं आहे. सायन्स 2मध्ये पण ट्रान्सफॉर्मर आहे आपल्याला की तो काय करतो, डी सी करंटचं ए सी करंट करतो. आणि भारतामध्ये ए सी करंट नावाचा जो प्रकार आहे करंटचा तो वापरला जातो. तर ठीक आहे, आपण बघू ह्याच्यामध्ये आहे. सो त्यामुळे काय होतं, ओव्हरलोडिंग होते. सो असा आहे टॉपिक. आता हा टॉपिक तुम्ही प्रिपेअर करा, बरोबर. नंतर आपण नेक्स्ट टाईम मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हे बघूया. ह्याच्यामध्ये काही डाऊट असेल तर प्लीज कमेंटमध्ये विचारा. ठीक आहे. सो नेक्स्ट लेक्चरला आपण स्टार्ट करू मॅग्नेटिक इफेक्ट.